नमस्कार मंडळी, तर आजची आपली रेसिपी आहे क्रिस्पी पोटॅटो ट्रायंगल्स. तर चला मग आपण आता रेसिपीकडे वळूया. आता मी इथे मिक्सिंग बाउल घेतला, ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेतलं. मी ब्राऊन ब्रेड घेतला, ते मी ह्याच्यामध्ये भिजवते. अशा पद्धतीने ब्राऊन ब्रेड भिजवून घ्यायचं आणि त्यांचं असं पाणी स्क्वीज करून काढायचं. तुम्ही याच्या जागी व्हाईट ब्रेड पण घेऊ शकता. आता मी इथे ब्रेड चांगले प्रॉपरली स्मॅश करून घेतलेले आहेत. आता मी याच्यात स्मॅश केलेले बटाटे ॲड करणार आहे. हे स्मॅश केलेले बटाटे ते टाकून घेते मी. यांना प्रॉपरली मिक्स करायचं. इथे बटाटा आणि ब्रेड चांगलं मिक्स झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडा कॉर्नफ्लोअर टाकून घेते. अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेते. एक बारीक चिरलेला कांदा, इथे लाल आणि हिरवी मिरची असं कट करून घेतलेत बारीक करून, ते टाकून घेते आणि कोथिंबीर. आता आपण याला सर्व मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता थोडं मिक्स करून घेतल्यानंतर मी याच्यात मीठ ॲड करते, चवीपुरतं हळद ॲड करते, काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखा पावडर, धना पावडर. परत एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं. या डिशला ना अद्रक लसूणने खूप छान अशी चव येते. परत कांदा ऑप्शनल आहे, कांदा तुम्हाला टाकायचा तर तुम्ही टाकू शकता. आणि याच्यात मी हिरवी मिरची आणि थोडीशी लाल मिरची अशी मिक्स करून बारीक करून टाकली होती ना, तर त्याच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्सचा पण वापर करू शकता. तर इथे आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स होऊन झालेलं. आता आपण याला शेप देणार आहोत. आता इथे मी प्लेट घेतली आहे. प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण याच्यात थोडंसं अर्धा पोर्शन याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने त्याला हे करणार आहोत आपण, असं वडी. अशा प्रकारे आपण त्याला पूर्ण शेप द्यायचं आणि इथे साईडचे हे वाले काढून घ्यायचे, साईड पोर्शन, आणि याला आपण असं ट्रायंगल शेपमध्ये कट करायचं. हे बघा इथे आपला ट्रायंगल शेपचं रेडी झालेलं आहे. आता आपण याला तळून घेणार आहोत. अशाच प्रकारे मी बाकीचे पण ट्रायंगल्स रेडी करणार आहे आणि नंतर मग आपण याला शॅलो फ्राय किंवा तळून घेणार आहोत. आता इथे मी माझ्या पद्धतीने डिफरंट टाईपचे शेप्स दिलेले आहेत. आता मी यांना तळून घेणार आहे. इथे मी कढईमध्ये तेल ऑलरेडी तापायला ठेवलेलं. तेल तापलंय की नाही ते बघण्यासाठी मी इथे मिश्रणाचा छोटा पीस टाकून बघते. बरोबर आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण बाकीचे तळायला घेऊया. तळताना आपली गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लगेच हलवायचं नाही आहे, थोड्या वेळानंतर हलवायचं आहे. आता बघूयात आपण. थोडंसं हळूहळू पलटायचं, त्यांना दोन्ही साईडने चांगलं फ्राय करून घ्यायचं. हे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. आता इथे आपले कटलेट्स झालेलं आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित ब्राउनिश होऊन द्यायचं. तशाच प्रकारे मी आता त्यांना काढून घेते. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.